नमस्कार. बघूयात आजचा पहिला पदार्थ. मंडळी, सगळ्यात आधी आपण पुरणपोळी तयार करत आहोत. तर त्यासाठी 1 कप आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे. आता डाळमध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ आपल्याला 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता यामध्ये भांडं भरून पाणी घालायचं आणि झाकण ठेवून डाळ आपल्याला 2 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. डाळ इथे मी भिजवून घेतलेली आहे. डाळची साईज ही डबल झालेली आहे. आता आपल्याला या डाळमधील पाणी हे नितळून घ्यायचं आहे आणि डाळ कुकरमध्ये घालून घ्यायची आहे. अशी ही चण्याची डाळ भिजवून घेतल्यामुळे पुरण मस्त मऊसूत शिजलं जातं. आता डाळमध्ये आपल्याला बरोबर 4 कप पाणी घालायचं आहे. 1 कप इथे मी डाळ घेतली होती, त्यासाठी 4 कप पाणी घातलं. पाव चमचा हळदी पावडर घालून घेतली आणि 1 चमचा तेल यामध्ये घातलं. तेलामुळे मस्त मऊसूत डाळ शिजते. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला कणिक मळून घ्यायची. तर त्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा यात हळदी पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. पोहे खायचे 3 छोटे चमचे, यामध्ये आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे. असं तेल घातल्यामुळे पुरणपोळी मऊ लुसलुशीत तयार होते. आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला अगदी मऊसूत गोळा मळायचा आहे. मऊसूत गोळा मळून घेतल्यामुळे आपलं जे पीठ आहे तर ते छान मुरलं जातं आणि त्यामुळेच आपली जी पुरणपोळी आहे तर ती छान मऊ लुसलुशीत होते. पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं तेल आपल्याला या गोळ्यावरती लावून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हा गोळा आपल्याला 15 ते 20 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. इथे आपलं पीठ तयार होत होतं तोपर्यंत इथे आपली पुरणाची डाळ देखील चांगली शिजली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी मऊसूत डाळ शिजलेली आहे. आता या डाळमधील जे पाणी आहे तर ते आपल्याला असं सेपरेट करून घ्यायचं आहे. आता या डाळमधील पोहे खायचे 3 छोटे चमचे डाळ सेपरेट बाजूला काढून घ्यायची. ही डाळ आपल्याला आमटीसाठी वापरायची आहे आणि डाळमधील जे पाणी आहे हे सुद्धा आपल्याला फेकायचं नाही आहे. हे पाणी देखील आपल्याला आमटीसाठीच वापरायचे. आता या डाळीची चाळण आपल्याला दुसऱ्या बाउलवरती ट्रान्सफर करून घ्यायचे. या डाळमध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचं आहे. याच कपाने आपण 1 कप चण्याची डाळ घेतली होती, त्याच कपाने इथे आपल्याला गूळ घ्यायचे. गुळाचं आणि डाळीचं प्रमाण हे सारखंच ठेवायचे. गूळ आपल्याला सुरुवातीला छान डाळमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे जी मी चाळण वापरलेली आहे तर ही पुरणाची चाळण आहे. या चाळणवरतीच आपल्याला अशी मॅश करून डाळ ही वाटून घ्यायची आहे. चाळणवरती अगदी भराभरा डाळ वाटली जाते. अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच डाळ ही मस्त वाटून निघते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी डाळ इथे आपली ही वाटून झालेली आहे. आता आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. कढईमध्ये 1 छोटा चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. असं तूप घालून घेतल्यामुळे पुरण अगदी मऊसूत तयार होतं. पुरण अजिबात कोरडं होत नाही. तूप चांगलं गरम झाल्यावरती वाटून घेतलेलं पुरण आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे. आता हे पुरण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत छान शिजवून घ्यायचे. जोपर्यंत पुरणाचा छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत पुरण हे शिजवून घ्यायचं. पुरण शिजवत असताना साधारण 5 ते 6 मिनिट झालेले असतील आणि तुम्ही पाहू शकता पुरणाला छान असा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला पुरण हे छान शिजवून घ्यायचे. इथे मी पुरणाचा गोळा होईपर्यंत पुरण मस्त शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं? पुरण असं एकाच ठिकाणी जमा करायचं. यामध्ये 1 चमचा असा रोवून बघायचा. हा चमचा अजिबात खाली पडत नाही आहे, एकाच ठिकाणी स्थिर आहे, याचा अर्थ पुरण इथे आपलं तयार झालेलं आहे. जर हा चमचा खाली पडत असेल तर समजायचं पुरण इथे आपल्याला आणखी 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. पुरणामध्ये सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पावडर घालायची. म्हणजे पुरणामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडरचा सुगंध हा शेवटपर्यंत टिकून राहतो. इथे आपलं मस्त असं पुरण हे तयार झालेलं आहे. पुरण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपलं हे जे पीठ आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे. पिठाला बघा मस्त लवचिकपणा आलेला आहे. असा जर लवचिकपणा आला तरच आपली पुरणपोळी मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार होते आणि असंच आपल्याला मऊसूत पीठ हे छान मळून घ्यायचं आहे. इथे आपला हा गोळा तयार झाला आहे. 2 ते 3 मिनटं पुन्हा याला मी चांगलं मळून घेतलेलं आहे. चला, इथे आपली पुरणपोळीची तयारी झालेली आहे. पुरण देखील तयार आहे आणि पिठाचा गोळा देखील तयार झालेला आहे.
आता पुरणातील आपल्याला मोठा गोळा घ्यायचा आहे. या पद्धतीने याला छान असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला पुरणाचा गोळा हा जास्त घ्यायचा आहे. आणि आता पिठातील गोळा घेऊया. पिठातील गोळा घेताना लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यापेक्षा छोटा घ्यायचा आहे. या गोळ्याला देखील मस्त गोलाकार आकार देऊन घ्यायचा. सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, पुरणाचा गोळा जास्त घ्यायचा आणि पिठाचा गोळा हा छोटा घ्यायचा, म्हणजे जे पुरण आहे ते पोळीच्या काठापर्यंत पसरलं जातं. आता पिठातील गोळा हाताने थोडासा गोल करून घ्यायचा आणि हाताने याला प्रेस करून घ्यायचं आणि असे याला पिठातून आपल्याला घोळून घ्यायचं आहे. आता बोटाचे अंगठे असे आतमध्ये ठेवायचे आहे आणि आपल्याला असं गोल फिरवत याची मस्तशी वाटीही तयार करून घ्यायची. इथे मी याची वाटी तयार करून घेतलेली आहे. आता पुरण आपल्याला या वाटीमध्ये असं दाबून भरून घ्यायचे आणि जे पीठ आहे तर ते असं अंगठ्याने वरती उचलत जायचं आहे आणि पुरण असं आपल्याला आत असं दाबत जायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने. आता आपण हा गोळा बंद करून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे तर ते आपल्याला याचं काढून घ्यायचं आहे आणि बोटाने याला थोडंसं असं प्लेन करून घ्यायचं आहे. पाहू शकता या पद्धतीने. आता हलक्या हाताने हा गोळा असा हातामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने हा गोळा आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आहे. आता हा गोळा आपण चारही बाजूंनी मस्त असा पिठातून घोळून घेऊया. असं घोळून घेतल्यानंतर याला असं पोळपाटावरती ठेवायचं आहे. आता हा गोळा आपल्याला असा कडेने असा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं, जे पुरण आहे तर ते छान काठांपर्यंत पसरलं जातं. आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया. पुरणपोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची. जर आपण पुरणपोळी लाटताना खूप दाब दिला तर पुरणपोळी लगेच फुटू शकते आणि पुरणपोळी लाटताना अशी कडेने लाटत घ्यायची, म्हणजे पुरणपोळीतील जे पुरण आहे तर ते काठांपर्यंत छान पसरलं जातं. इथे मी ही पुरणपोळी छान हलक्या हाताने मस्त लाटून घेतलेली आहे. आता लगेच आपण ही पोळी भाजून घेऊया. पुरणपोळी भाजण्यासाठी इथे आपल्याला तवा गरम करून घ्यायचे. आता पुरणपोळी तव्यावरती घालायचे. पुरणपोळी हलकीशी एका साईडने भाजत आली की वरती असे थोडेसे बबल्स येतात. पुरणपोळी आता उलटून घ्यायचे आणि कडेने असं तूप सोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचे आहे. पाहू शकता, मस्त अशी पुरणपोळी टम्म फुगलेली आहे. छान अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी इथे आपली तयार झालेली आहे. आता आपण ही पुरणपोळी काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेऊया. तयार झाले इथे आपल्या मस्त अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या. तुम्हाला यातील एक पुरणपोळी फोडून दाखवते. पाहू शकता, पुरणपोळीच्या कळेपर्यंत सारण छान भरलं गेलेलं आहे आणि ही पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार झालेली आहे. पहिल्यांदाच जर तुम्ही पुरणपोळी बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट तयार होईल. इतकी साधी आणि सोपी पद्धत आहे. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. कटाची आमटी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घालून घेतले. यामध्ये 1 इंच आलं आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे. आता टोमॅटो हलकंसं मऊ होईपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस 1 ते 2 सेकंद छान असं भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये. याला मी छान भाजून घेतलेलं आहे. टोमॅटो देखील छान मऊसूत झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे वाटण आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे. वाटण पूर्ण थंड झाल्यावरतीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घालायचं आणि याची अगदी बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. कटाची आमटी अगदी लालबुंद आणि चविष्ट तयार होण्यासाठी एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचे रंगासाठी. 1 चमचा काळा मसाला घालायचा आहे. हा मसाला कांदा लसूण विरहित आहे. 1 चमचा यामध्ये धणे पावडर घालायचे आणि पाणी घालून याची आपल्याला पेस्टही तयार करून घ्यायची आहे. इथे आपली ही पेस्ट तयार झालेली आहे. आता लगेच भाजी कशी बनवायची ते आपण बघूया. भाजी तयार करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये पोहे खायचे 4 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचे. आता तयार करून घेतलेली मसाल्यांची पेस्ट आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं, इथे आपल्याला संपूर्ण पेस्ट तेलामध्ये घालायची. आता ही पेस्ट 1 ते 2 सेकंद गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला छान परतून घ्यायची आहे.
अशी ही पेस्ट तेलामध्ये परतून घेतल्यामुळे मसाल्यांचे जे फ्लेवर्स असतात तर ते खुलून येतात आणि त्यामुळे भाजी अगदी चवीला भन्नाट तयार होते. आता तयार करून घेतलेलं खोबरं आणि टोमॅटोचं जे वाटण आहे तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला संपूर्ण वाटण मसाल्यामध्ये घालायचे. आता हे वाटण गॅसच्या मंद आचेवरती 4 ते 5 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे. इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे, पाहू शकता. यामध्ये आता अर्धी वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे वाटण गॅसच्या मंद आचेवरती 2 मिनटं आपल्याला तेलाचा तरंग येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता वाटणावरती मस्त तेलाचा तरंग आलेला आहे. यावरनं समजायचं मसाला इथे आपला चांगला भाजून झालेला आहे. पुरणाची डाळ शिजवताना जे पाणी आपण सेपरेट काढून घेतलेलं होतं ते पाणी आता आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचे. मला ही भाजी थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे यात मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे. भाजीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. सबस्क्राईब केल्यामुळे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते. पुरणाची डाळ शिजवलेली होती, त्यातील आपण जी डाळ सेपरेट बाजूला काढून घेतली होती ती डाळ देखील आता यामध्ये आपल्याला घालायची आहे. चवीप्रमाणे यात मीठ घालून घ्यायचे आणि छान भाजी मिक्स करून घ्यायची. आता ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायची. भाजीवरती झाकण न ठेवताच भाजी शिजवून घ्यायची, म्हणजे भाजीवरती तेलाचा कट छान येतो. इथे मी ही भाजी झाकण न ठेवता शिजवून घेतलेली आहे. आता आपल्याला सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पाहू शकता मस्त अशी इथे आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. मस्त असा आमटीला तेलाचा तरंग आलेला आहे. दिसायला एवढी सुंदर दिसते ना, त्यापेक्षा चवीलाही अगदी भन्नाट झालेली आहे ही कटाची आमटी. नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता आपण खीर बनवत आहोत, तर त्यासाठी 3 चमचे तांदूळ मी पाण्यामध्ये 15 मिनटं भिजायला ठेवलेले होते. तांदूळ चांगले भिजलेले आहे. तांदळातील पाणी काढून घ्यायचे आणि हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. पोहे खायचे 2 छोटे चमचे यात पाणी घालायचे आणि या तांदळाची अगदी बारीक पेस्ट आपल्याला अशी तयार करून घ्यायची आहे. खीर तयार करण्यासाठी अर्धा लिटर दूध आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता या दुधाला खडखडून एक उकळ काढून घ्यायची आहे. दुधाला उकळ आलेली आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये 10 ते 12 केशरच्या काळ्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे. केशर घालायचं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं. आता खीरमध्ये तयार करून घेतलेली तांदळाची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे. इथे आपण तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतलेले होते, त्यामुळे ही खीर अगदी 3 ते 4 मिनटामध्ये शिजली जाते. अगदी इन्स्टंट खीर ही तयार होते. यामध्ये पाव कप आपल्याला साखर घालायची. तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या दुधाला हलकासा घट्टपणा येईपर्यंत ही खीर आपल्याला सतत मिक्स करत 4 ते 5 मिनटं गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे. खीर शिजवत असताना असं सतत मिक्स करत राहायचं, कारण यात तांदळाची पेस्ट आपण घातलेली आहे, त्यामुळे तांदळाच्या पेस्टच्या गाठी होऊ शकता, म्हणून सतत मिक्स करत खीर शिजवून घ्यायची. पाहू शकता दुधाला हलकासा घट्टपणा येईपर्यंत खीर इथे मी शिजवून घेतलेली आहे. इथे आपल्याला खीर एवढीच शिजवायची आहे, कारण थंड झाल्यावरती देखील ही खीर घट्ट होते. यात आता काजू बदामाचे काप घालायचे आणि पाव चमचा वेलची पावडर घालून खीर छान मिक्स करून घ्यायची. तयार झाली अगदी झटपट तयार होणारी इन्स्टंट खीर. चवीला अगदी भन्नाट लागते ही खीर. मस्त अशी रबडीसारखी तयार होते. नक्कीच एकदा या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 4. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 4 अळूची पानं घेतलेली आहे. पानं इथे मी 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुती कापडाने पुसून घेतलेली आहे. आता अळूची पानं घेताना काळ्या देठाची पानं घ्यायची, म्हणजे घशामध्ये खाज येत नाही आणि कुठलाही पदार्थ यापासून बनवला तर तो घशामध्ये अडकत नाही. आता ही पानं आपल्याला साफ करून घ्यायची आहे. तर जो देठाचा भाग असतो अळूच्या पानांचा, तर तो असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि याच्या ज्या शिरा आहेत तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. याच पद्धतीने आपल्याला अळूची सर्व पानंही साफ करून घ्यायची आहे. आता अळूच्या पानांमधील 2 पानं घ्यायची, याचा रोल करायचा आणि याला आपल्याला छान असं बारीक कट करून घ्यायचं या पद्धतीने.
याच प्रकारे मी सगळी पानंही कट करून घेतलेली आहे. इथे आपण भजी बनवत आहोत, तर त्यासाठी सगळ्यात आधी एका बाउलमध्ये 1.5 वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. पाव चमचा ओवा यामध्ये क्रश करून घालायचं आहे, म्हणजे ओव्याचा फ्लेवर भजीमध्ये खूप छान येतो. 1 चमचा जिरं घालायचे, 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे यात मीठ घालायचं. आता थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. असं थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे बेसन पिठाच्या गाठी होणार नाही. इथे मी याचं मस्त बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. हे बॅटर तयार करण्यासाठी साधारण पाव कप इथे मी पाणी वापरलेलं आहे. आता बारीक कापून घेतलेली अळूची पानं यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया. छान आता हे सगळं जिन्नस आपण व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया. इथे आपल्या जे भजीसाठीचं जे मिश्रण आहे तर ते तयार झालेलं आहे. तुम्ही या मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे. जास्त यापेक्षा सैलसर हे मिश्रण ठेवायचं नाही. असंच आपल्याला हे भजीचं मिश्रण हवं आहे. आता भजी तयार करण्यासाठी तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर तेल इथे आपल्याला कळकळीत गरम करायचं आहे. हातामध्ये थोडंसं भजीचं मिश्रण घ्यायचं आहे आणि असं हे मिश्रण तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. जसं मिश्रण हातामध्ये येईल तसं आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. याला शेप वगैरे देत बसायचं नाही. अशीच ही भजी मस्त तयार होतात आणि लेअरसुद्धा भजीला खूप छान येतात. आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायची आहे. भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती भजींना उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील फ्राय करून घ्यायचं. इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मस्त फ्राय करून घेतली. तयार झाली इथे आपली छान अशी ही अळूच्या पानांची भजी. ही भजी कुरकुरीत तयार होते आणि चवीलाही अगदी भन्नाट लागते. या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आता आपण सगळ्यात शेवटी कुरडई तळून घेणार आहोत. तुम्ही ही कुरडई बघा, मस्त अशी 3 ते 4 पटीने फुगलेली आहे. मस्त अशी कुरडई क्रिस्पी आणि कुरकुरीत होते ही. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण नक्कीच या कुरडईची रेसिपीसुद्धा शेअर करूया. इथे आपला संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे. मस्त अशा गरमागरम लुसलुशीत अशा पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे. मस्त अशी तर्रीदार कटाची आमटी तयार झालेली आहे. मस्त अशी मलाईदार रबडीदार इथे आपली खीर तयार झालेली आहे आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी अळूच्या पानांची गरमागरम भजी देखील तयार झालेली आहे. इथे आपला होळी स्पेशल संपूर्ण स्वयंपाक हा तयार झालेला आहे. मंडळी, तर तुम्हीसुद्धा पुरणपोळीचा हा स्वयंपाक या होळीला नक्की बनवून बघा. जर तुम्हाला रेसिपीज आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.